नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण यापूर्वीच्या अनेक तासांच्या मध्ये या पेपरमधील पहिले प्रकरण, दुसरे प्रकरण, तिसरे प्रकरण आपण संपवलेले आहे. या पेपरमधील चौथे प्रकरण राजकीय पक्ष आणि दबाव गट. राजकीय पक्षांची आणि दबाव गटाची राजकीय व्यवस्थेमध्ये असलेली महत्त्वपूर्ण भूमिका किंवा आवश्यकता याचा विचार करून या ठिकाणी आपल्याला या टॉपिकची माहिती घ्यायची आहे. यामधील पहिला भाग येतो तो म्हणजे राजकीय पक्ष पद्धतीचा अर्थ व प्रकार. आधुनिक कालखंडामध्ये वेगवेगळ्या देशांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धती अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांच्या मध्ये राजकीय पक्ष पद्धतीचे अस्तित्वाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी अस्तित्वात असतात. परंतु खऱ्या अर्थाने राजकीय पक्षाचा विचार करत असताना लोकशाही शासन पद्धतीत राजकीय पक्षांचे अस्तित्व अनिवार्य मानले जाते. लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राजकीय पक्षाच्या अस्तित्वाशिवाय प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीची कल्पनाच करणे कठीण असते. लोकशाही प्रणीत शासनातील यंत्रणा कार्यरत ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य राजकीय पक्षांचे असते. जगामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेची स्थापना झाल्यानंतर राजकीय पक्षांचे महत्त्व व प्रभाव वाढत जाणे स्वाभाविक होते. लोकशाही ती कोणत्याही प्रकारची असली तरी राजकीय पक्षाशिवाय लोकशाही पूर्णपणे साकार होण्याची कल्पनाच करू शकत नाही. कोणत्याही प्रकारची याचा अर्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लोकशाही या दोन्ही प्रकारच्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये राजकीय पक्षांचं महत्त्व व प्रभाव असणं स्वाभाविक आहे. त्याशिवाय लोकशाहीची कल्पनाच करू शकत नाही. म्हणून राजकीय पक्षांना लोकशाहीचा आत्मा असं म्हटलं जातं. राजकीय पक्षांना शासनाचे चौथे अंग असेही म्हटले जाते. प्राध्यापक मनरो यांच्या मते लोकशाही शासन हे पक्षीय शासनाचे दुसरे नाव आहे. जगाच्या इतिहासामध्ये असे कोणतेच स्वतंत्र सरकार नाही की ज्यामध्ये राजकीय पक्षांचे अस्तित्व नाही. पक्ष पद्धतीशिवाय कोणतीही लोकशाही विचार प्रणाली कार्य करू शकत नाही. अध्यक्षीय शासन पद्धती असो किंवा संसदीय शासन पद्धती असो, राजकीय पक्षाच्या सहभागाशिवाय शासनाची कृती प्रणवता अशक्य आहे. जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही देशात राज्याच्या समस्येवर अथवा राजकीय व्यवस्थेवर हजारो लोक विचार करतात. परंतु जोपर्यंत लोकांच्या या विचारांना राजकीय पक्षाचे बळ मिळत नाही तोपर्यंत शासन कधीही क्रियाशील होणार नाही. अशा प्रकारे राजकीय पक्ष राजकीय प्रक्रियेत जोडण्याचे तथा सरकार स्थिर बनवण्याचे कार्य करत असतात. तसे ते जनतेच्या मागण्या व अपेक्षा सुसंघटित करण्याचे कार्य करतात आणि जनतेचे प्रतिनिधित्व करतात. संसदीय शासन पद्धत जर सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधी पक्षाला तर महत्त्वपूर्ण स्थान असते. निवडणुकीच्या निमित्ताने
व अन्य वेळीसुद्धा राजकीय पक्षाची विचारसरणी व कार्यक्रम जनतेला अधिक जवळचा वाटतो. किंबहुना ज्या पक्षाच्या विचारसरणीमुळे जनतेच्या मूलभूत गरजा सोडवल्या जातात त्या पक्षालाच लोकांची पसंती प्राप्त होते. जनता आपल्या बहुमूल्य मताच्या माध्यमातून या पक्षाला बहुमत प्राप्त करून देते. बहुमत प्राप्त पक्ष सत्तारूढ होऊन राज्यकारभाराची सूत्रे सांभाळतो. तर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाच्या राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो. मॅकआयव्हर यांच्या मते ज्या देशात पक्षपद्धती अस्तित्वात नाही तेथे फक्त क्रांतीने सरकार बदलता येते, तर पक्षपद्धतीमुळे क्रांतीची आवश्यकताच नसते. उलट संविधानिक पद्धतीने आणि विधायक मार्गाने शासनात परिवर्तन घडवून आणता येते. राजकीय पक्ष अनेक भागात विखुरलेल्या जनतेला विचाराच्या एका सूत्रात बांधण्याचे कार्य करतात. जनतेसाठी विधायक दिशा दाखवणारा नेता निर्माण करण्याचे मोलाचे कार्य राजकीय पक्षाद्वारे केले जाते आणि राजकीय व्यवस्थेचे सूत्रसंचालन करून सहकार्य देण्याचे कार्यही राजकीय पक्ष करीत असतात. राजकीय पक्षाच्या दिशावर्धक धोरणामुळे मतदारांच्या विचारांना सकारात्मक स्वरूप प्राप्त होते. राजकीय पक्षांचे मार्गदर्शन नसल्यास मतदारांना योग्य दिशा मिळणार नाही आणि मतदारही अनैतिक विघातक मार्गाचा वापर करतील. अशा रीतीने दिशाहीन झालेल्या मतदारांना लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकतील. म्हणून मतदारांना सकारात्मक विशाल दृष्टिकोन प्राप्त करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. अशा प्रकारे राजकीय पक्ष देशातील जनतेला राजकीय शिक्षण प्रदान करतात. तसेच जनतेच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे अनन्यसाधारण कार्य देखील राजकीय पक्ष करीत असतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मानवजातीच्या कल्याणासाठी असलेल्या नैतिक मूल्यांचे रक्षण करून मानवाच्या विकासाचे बहुमूल्य कार्य राजकीय पक्ष आपल्या विधायक कार्यप्रणालीच्या माध्यमातून करीत असतात. राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. त्यामधील पहिली व्याख्या एडमंड बर्क यांच्या मते राजकीय तत्त्वज्ञानाच्या आणि भूमिकेच्या बाबतीत एकमत असलेला आणि संघटितरित्या राष्ट्रीय संबंधाची जपणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय. तर मॅकआयव्हर यांच्या मते राजकीय पक्ष म्हणजे असा लोकांचा समूह की जो नैतिक मूल्यांना आणि विधायक कार्यांनी प्रेरित झालेला असेल आणि शासनाच्या बळकटीसाठी नैतिक सिद्धांताचा उपयोग करीत असेल, असा लोकांचा समूह म्हणजे राजकीय पक्ष. गिलक्राइस्ट यांच्या मते राजकीय पक्ष म्हणजे अशा लोकांचा समूह की जे समान राजकीय विचार बाळगतात आणि राजकीय संघटन करून शासन निर्धारण प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रयत्न करतात, त्यांना राजकीय पक्ष असे म्हणता येईल. राजकीय पक्ष ज्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्यावरून काही वैशिष्ट्ये राजकीय पक्षाचे सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे, राजकीय पक्ष म्हणजे समान राजकीय विचारधारा ठेवून राजकीय व्यवस्थेला विधायक कार्याचे मार्गदर्शन करणाऱ्या लोकांचा समूह आहे. 2. राजकीय पक्ष म्हणजे ध्येय धोरण आणि कार्यक्रम यांची शिस्तशीर अंमलबजावणी करणारी चळवळ असून पक्षात सहभागी असणाऱ्या सर्व सदस्यांना
ध्येयधोरण पालनाची कटिबद्धता असते. 3. प्रत्येक राजकीय पक्षाची कार्यप्रणाली विभिन्न असली तरी त्याचा अंतिम उद्देश जनतेच्या कल्याणाचाच असतो. चौथा अर्थ आहे किंवा वैशिष्ट्य आहे, राजकीय पक्षाची कृती ही विधायक सनदशीर मार्गाने भ्रमण करणारी असते. विघातक क्रांतीवर राजकीय पक्ष विश्वास ठेवत नाहीत. पाचवं वैशिष्ट्य आहे, राजकीय पक्ष शासनाच्या निर्णय निर्धारण प्रक्रियेत सहभागी होऊन जनतेला न्याय मिळवून देण्याचा सदैव प्रयत्न करीत असतात. आणि सहावं वैशिष्ट्य आहे, राजकीय व्यवस्था टिकवण्यासाठी राजकीय पक्ष परस्परांची मदत घेण्याचे दायित्व मान्य करतात. हे राजकीय पक्ष कोणकोणत्या घटकाच्या आधारे निर्माण होतात, तर त्यातील पहिला घटक आहे समूह मानसिकता किंवा वैचारिक आधार. संघ प्रवृत्ती ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. माणूस एकाकी राहू शकत नाही. संघ करून राहणे हा त्याचा स्वभाव आहे. राजकीय पक्षांचा उदय संघ प्रवृत्तीतून मानवी संघ प्रवृत्तीतून झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मानवी स्वभाव. माणसाचे स्वभाव भिन्न असतात, त्यांचे दृष्टिकोन भिन्न असतात. काही पुरातनमतवादी असतात, तर काही स्थितिप्रिय असतात, तर काही प्रगती स्वरूपाचे असतात. समविचाराची माणसे लवकर एकत्र येतात व संघटित होतात, त्यातून राजकीय पक्षांचा उदय होतो. तिसरा घटक आहे तो म्हणजे आर्थिक दृष्टिकोनात्मक भेद. समाजातील घटकात निरनिराळे आर्थिक दृष्टिकोन असतात. श्रीमंत लोक खाजगी संपत्तीच्या अमर्यादित अधिकाराचा पुरस्कार करणारे असतात. गरीब लोक मालमत्तेच्या केंद्रीकरणाच्या विरोधी असतात. सामान्यतः गरीब लोक पुरोगामी विचाराचे असतात, तर श्रीमंत लोक स्थितिप्रिय असतात. त्यांचा विचार भिन्नतून निरनिराळे राजकीय पक्ष उदय निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे परिस्थिती सापेक्ष. काही राजकीय पक्ष विशिष्ट परिस्थितीत उदयाला येतात. उदाहरणार्थ, भारतात काही घटक राज्यातून प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. त्यांचे हितसंबंध त्या राज्यातली विशिष्ट परिस्थितीशी जोडलेले असतात. अकाली दल असेल, द्रविड मुन्नेत्र कळघम असेल, शिवसेना असेल, हे पक्ष प्रादेशिक पक्ष असून परिस्थिती सापेक्ष आहेत. तसंच काही धार्मिक पक्ष असतात. अनेक व्यक्ती धार्मिक आधारावरती राजकीय पक्षात सहभागी होतात. भारतात अनेक पक्षांची निर्मिती धर्माच्या तत्वावर आधारलेली आहे. आपल्या धर्मातील अनुयायांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने राजकीय संघटन निर्माण झालेले असते. युरोप देशात धार्मिक तत्वाच्या आधारावर कॅथोलिक पक्षाची निर्मिती झाली, तर भारतात मुस्लिम लीग, हिंदू महासभा, अकाली दल इत्यादी पक्षांची संघटना धार्मिक विचारातून निर्माण झालेली आहे. तसंच काही जातीवादी, भाषावादी, प्रदेशवादी पक्ष असतात. जातीच्या, भाषेच्या प्रश्नावरून किंवा प्रदेशवाद इत्यादी घटकाच्या आधारावर राजकीय पक्षांची निर्मिती झाल्याचे दिसून येते. भारतात तर या घटकाचे स्तोम अधिक असून अनेक राजकीय पक्षांची निर्मिती याच घटकावर आधारलेली दिसून येते. भारतात 1961 आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यात स्वतंत्र द्रविडानाड पक्षाची निर्मिती झाली. मिझोराम नॅशनल फ्रंटने मिझोराम पक्षाची राज्याची निर्मितीची मागणी केली. बिहारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने झारखंड राज्याची मागणी केली. आंध्र प्रदेशात तेलंगणा राज्याची, तर महाराष्ट्रात विदर्भ राज्याची मागणी झाली. मागण्यासाठी राजकीय पक्षांची स्थापना झाल्याचे दिसून येते. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विचारधारेच्या आधारे पक्षांची निर्मिती. राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि पक्ष निरंतर टिकून राहण्यासाठी विशिष्ट तत्वप्रणाली किंवा विचारधारा असणे अत्यंत आवश्यक असते. कारण समाजातील अनेक व्यक्ती विशिष्ट विचारधारेच्या धारेने प्रेरित होऊन राजकीय पक्षात सहभागी होतात. म्हणून राजकीय पक्षांची निर्मितीचा महत्त्वाचा आधार हा त्या पक्षात असलेली विचारधारा ही होय. सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारधारा पक्षाला अधिक बळकट देतात. विचारधारा नसलेला पक्ष हा काळाच्या ओघात लोप पावतो. ब्राईस यांच्या मते प्रत्येक समुदायात विभिन्न विचारधारांचे लोक असतात. यातील काही लोकांची विचारधारा परस्पर विरोधी असते. यातूनच विचारांचे प्रतिपादन करणारे लोक
नेते बनतात, त्यांचे समर्थन करणारे अनुयायी बनतात आणि भविष्यात संघटित होऊन लोकांच्या मधून राजकीय पक्षाची निर्मिती होते. अशा प्रकारे राजकीय पक्षाची निर्मिती वेगवेगळ्या घटकांच्या आधारे निर्माण झालेली दिसून येते. यामध्ये राजकीय पक्षांचा अर्थ आणि व्याख्या झाल्यानंतर आपल्याला यामध्ये राजकीय पक्षांची जे प्रकार आहेत किंवा वर्गीकरण आहे ते या ठिकाणी पाहावयाचं आहे. सर्वसाधारणपणे राजकीय पक्षांचे विविध देशातील व्यवस्थेच्या आधारे जे राजकीय पक्ष निर्माण झालेले आहेत त्यामध्ये तीन प्रकारचे राजकीय पक्ष निर्माण झालेले दिसून येतात. एक पक्ष पद्धती राजकीय व्यवस्था, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्षीय पद्धती किंवा अनेक पक्ष पद्धती, अशा 3 प्रकारचे राजकीय पक्ष त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. राजकीय पक्षांचा विचार करत असताना वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष उदयास आलेले दिसून येतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे एक पक्ष पद्धती. एक पक्ष पद्धती हा 20व्या शतकातील राजकीय पक्ष आहे. मुसोलिनीच्या काळात इटलीत फॅशिस्टचा एकच पक्ष होता. हिटलरच्या काळात जर्मनीत नाझी हा एकच पक्ष होता. इतर विरोधी पक्ष उखडून टाकण्यात आले. पक्षातील श्रेष्ठी लोक पक्षाच्या यंत्रणेवर, शासनावर आणि विविध व्यावसायिक संघटनांवर नियंत्रण ठेवतात. पक्षाचे सभासद देशभर विखुरलेले असतात. एका बाजूला ते लोकांच्या अडचणी समजून घेतात, त्या अडचणी वरिष्ठांना कळवतात व सरकारमार्फत सोडवून घेण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूस पक्षाचे विरोधी विचार निर्माण होतात की काय यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. थोडक्यात म्हणजे पक्षाच्या आत करडी शिस्त असते. पक्ष सभासदावर एकमेकांची करडी नजर असते. अशा प्रकारे एक पक्ष पद्धती ही राजकीय पक्ष पद्धती मानली जाते. अर्थात हुकुमशाही देशांच्यामध्ये किंवा साम्यवादी देशांच्यामध्ये एक पक्ष पद्धतीचा प्रकार आपल्याला आढळून येतो. एक पक्ष पद्धतीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर देशाची प्रगती गतीने होताना दिसून येते. शासन स्थिर असते. आणीबाणीच्या काळात उपयोग होऊ शकतं. शिस्त पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात असते. देशाची आर्थिक बचत होते. निवडणुका वगैरे असं वातावरण नसतं. आर्थिक बचत होताना दिसून येते. राष्ट्रीय ऐक्य लोकांच्या मध्ये निर्माण होतं. हे गुण त्या ठिकाणी एक पक्ष पद्धती सांगता येतील. तर पक्षीय हुकुमशाही, जनस्वातंत्र्यावरती मर्यादा, एकच तत्वज्ञान, सदोष वातावरण, आक्रमण व युद्धे, विभूती पूजा यासारखे दोषसुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. दुसरा यातील पक्ष पद्धतीचा प्रकार म्हणजे द्विपक्ष पद्धती. ज्या देशामध्ये किंवा ज्या शासन व्यवस्थेमध्ये 2 महत्त्वपूर्ण राजकीय पक्षांचा समावेश असतो आणि या दोन्ही पक्षांची भूमिका प्रभावी मानली जाते, या राजकीय पक्ष पद्धतीस द्विपक्ष पद्धती असं मानलं जातं. द्विपक्ष पद्धतीची राजवटीत इतर पक्ष असू शकतात, मात्र त्यांचे महत्त्व अतिशय नाममात्र असतं. त्यांच्या शासनावर कोणत्याही घटकावर किंवा व्यवस्थेवर परिणाम होत नाही. सध्या अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये द्विपक्ष पद्धती आहे. अमेरिकेत रिपब्लिकन डेमोक्रॅटिक, तर इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर हे 2 पक्ष आढळून येतात. यातील एक पक्ष सत्ताधारी पक्ष असतो तर एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतो. द्विपक्षीय पद्धती ही अतिशय स्थायी व कार्यकुशल स्वरूपाची असते. एका पक्षाचे बहुमत प्राप्त सरकार स्थापन झाल्यावर या सरकारच्या मंत्रिमंडळाला बरखास्त करणं अत्यंत कठीण असतं. द्विपक्षीय पद्धतीत अंगीकृत करणाऱ्या देशातील शासनाच्या चांगल्या कर्तृत्वाने त्या देशाची एकीकडे पूर्ण श्रेयही प्राप्त होते तर दुसरीकडे वाईट कार्यासाठी उत्तरदायी ठरवले जाते. द्विपक्षीय पद्धतीच्या शासनात अनेक नीती नियमांचे पालन केले जाते की ज्यामुळे तेथील शासनाला अधिक स्थैर्य प्राप्त होते. द्विपक्षीय पद्धत शासनाच्या व्यवस्थेचे अतिशय सोप्या पद्धतीने गठन केले जाते. ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन होते. सरकार चालवण्याची पूर्ण जबाबदारी त्या सरकारला प्राप्त होते. द्विपक्षीय पद्धतीच्या राजवटीत
सत्ताधारी पक्षाची हुकुमशाही जनतेला सहन करावी लागते. अशा प्रकारची शासन पद्धती मतदारांच्या पसंतीला फारसे महत्त्व प्राप्त होत नाही, कारण त्यांच्यासमोर दोनच राजकीय पक्ष, त्यांची विचारधारा, त्यांची धोरणे असतात. त्यातून एकाची त्यांना स्वीकार करावाच लागतो. द्विपक्षीय पद्धती संपूर्ण देश दोन विचारधारेमध्येच विभागला जातो. द्विपक्षीय पद्धतीचा अभ्यास केल्यास संसदीय शासन पद्धतीच्या व्यवस्थेस द्विपक्षीय पद्धती ही यशस्वीतेकडे नेऊ शकते. इंग्लंडमध्ये राजकीय व्यवस्थेला कुठल्याही अस्थिरता निर्माण होत नाही. इंग्लंडमध्ये एक पक्ष सत्ताधारी भूमिका पार पडतो तर दुसरा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका पार पडतो. अशा प्रकारे द्विपक्षीय पद्धती हा एक शासन व्यवस्थेचा प्रकार असतो. त्यामध्ये ती जबाबदारी शासन पद्धती मानली जाते. स्थिर सरकार निर्माण होताना दिसून येतं. लोकांच्या दृष्टीने सोयीचं असतं. आणीबाणीच्या काळात अधिक उपयुक्त असतं. शासन व्यवस्थेवरती नियंत्रण असतं. पर्यायी सरकारची योजना असते. हे वेगवेगळे गुण आपल्याला सांगता येतील. तर मतदारांच्या बाबतीत मतदारांच्या पक्ष निवडीला मर्यादा असते. पक्षी हुकुमशाही निर्माण होते. पक्षहिताचे महत्त्व वाढते. अशा प्रकारचे दोषसुद्धा यामध्ये असले दिसून येतात. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बहुपक्ष पद्धती. ज्या देशामध्ये दोनपेक्षा जास्त राजकीय पक्ष राजकारणात कार्यरत असतात तेथे बहुपक्षीय पद्धती किंवा अनेक पक्ष पद्धती अस्तित्वात आहे. अनेक पक्ष कार्यरत असणाऱ्या देशात कोणत्याही एका पक्षाला कधीच बहुमत प्राप्त होत नाही. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाचे सरकार स्थापन करू शकत नाही. अनेक पक्ष पद्धती शासन पद्धतीत सर्वांच्या सहकार्याने सरकार स्थापन होत असल्याने तयार होणारे मंत्रिमंडळ सर्व पक्षाचे असते. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला एकाधिकार गाजवता येत नाही. अनेक पक्ष पद्धतीमध्ये समानतेची भावना निर्माण होत असल्याने देशातील जनता प्रामुख्याने दोन विचार करणारे विभाजित होत नाही. सर्वच पक्षांना त्यांच्या ध्येय धोरणांना समान प्रतिनिधित्व असल्याने सर्व स्तरावर हितसंबंधाचे विचार केले जातात. युरोपातील अनेक देशांत तसेच आफ्रिका, आशियातील अनेक नवीन स्वतंत्र देशात बहुपक्षीय पद्धती आहे. फ्रान्स, जपानमध्ये अत्यंत अनुशासित अशी बहुपक्षीय पद्धती कार्यरत आहे. भारतात बहुपक्षीय पद्धती अत्यंत यशस्वी ठरलेली आहे. भारतात राजकीय पक्षांची संख्या फार मोठी आहे. प्रथम लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतातील नंतरच्या निवडणुकीत 23 पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले. जेव्हा अनेक पक्ष भारतात अस्तित्वात असूनही 1977 एकाच पक्षाचे सरकार 1977 पर्यंत एकाच पक्षाचे सरकार भारतात अस्तित्वात होते. बहुपक्षीय पद्धतीचे अनेक धोके संभवतात. अनेक पक्षांचे सरकार असल्यामुळे सरकार स्थिर राहू शकत नाही. अनेक पक्षांच्या अनेक विचारधारा असल्याने त्यांच्यात समन्वय साधणं अत्यंत कठीण जातं. अनेक पक्षीय पद्धतीने निर्माण होणारे सरकार जनहिताकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही. सहभागी सर्व पक्षांचे हित लक्षात घेता अशा सरकारची सर्व शक्ती राजकीय घडामोडीत घालवली जाते. त्यामुळे जनतेच्या मूलभूत गरजांच्याकडे दुर्लक्ष होते. अनेक पक्ष पद्धतीत सरकार कार्यकुशलतेने प्रशासन करू शकत नाही. तसेच अशा शासनात नोकरशाहीचा प्रभाव अवास्तव वाढलेला असतो. शेवटी अनेक पक्ष पद्धती विविध वैशिष्ट्यपूर्ण बाबी नोंदवल्या गेलेल्या आहेत. अनेक पक्ष सरकारमध्ये सहभागी असल्याने सर्व स्तरावरील लोकांना प्रतिनिधित्वाची संधी प्राप्त होते. मतदारांना आपल्या पसंतीची विचारशैली बाळगणाऱ्या पक्ष कार्य करता येते. विविधतेत एकता प्रस्थापित करणाऱ्या सरकारमध्ये अनेक प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. थोडक्यात बहुपक्षीय पद्धतीमध्ये अनेक राजकीय पक्ष असतात. लोकांना पक्ष निवडीला संधी प्राप्त होते. एकाच पक्षाची हुकुमशाही निर्माण होत नाही. कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यास त्या पक्षांचे इतर पक्षांना सहकार्य करून सरकार बनवावे लागते. त्यामुळे कोणत्याही पक्षाची हुकुमशाही किंवा मंत्रिमंडळाची हुकुमशाही निर्माण होत नाही असं आपल्याला दिसून येतं. दोष या दृष्टिकोनातून विचार केल्यास मतदारांच्या दृष्टीने गोंधळ निर्माण होतो. अस्थिर सरकार निर्माण होतं. आणीबाणीच्या काळात निरुपयोगी ठरतं. जबाबदारीची अनिश्चितता असते आणि बहुपक्षीय पद्धतीमध्ये भ्रष्टाचार वाढतो. अशा प्रकारचे दोष आपल्याला बहुपक्षीय पद्धतीत सांगता येतात. अशा पद्धतीने आपल्यास राजकीय पक्ष पद्धतीचा अर्थ
आणि त्याचे विविध प्रकार म्हणजेच एकपक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती असे 3 राजकीय पक्ष किंवा 3 प्रकारचे राजकीय पक्ष निर्माण होण्याची तिन्ही प्रकार राजकीय पक्षाचे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. या ठिकाणी राजकीय पक्ष पद्धतीचा अर्थ व प्रकार हा भाग संपतोय. पुढील तासात आपण दबाव गटाचा अर्थ व प्रकार हा पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.